शिवसेनेची मतं भाजपला मिळत नाहीत. लोकसभा आणि विधानसभेमध्ये सेनेची मतं मिळाली नाहीत. नितेश राणे यांनी टू द पॉइंट मध्ये हा आरोप केलाय. शिवसैनिक भाजपला मतदान करतच नाहीत. शिवसैनिक मतदान करत नाही तर युती कशाला, असा सवाल सुद्धा नितेश राणेंनी उपस्थित केलाय. लोकसभेला 3 मतदारसंघांमध्ये राणेंना पिछाडी मिळाली. सेनेची मतं न मिळणं याचा अभ्यास व्हायला हवा. शिवसेनेची मतं भाजपला मिळत नसल्यामुळे शिवसेनेची युतीच कशाला करायची, असा सवाल मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केलेला आहे. टू द पॉइंट या झी 24 तासच्या खास मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप शिवसेना युती असताना कोकणामध्ये लोकसभेला शिवसेनेची मतं नारायण राणेंना मिळाली नसल्याचा दावा केलाय. राजापूर, लांजा, चिपळूण आणि रत्नागिरीमध्ये नारायण राणेंना विरोधकांपेक्षा कमी मतं मिळाल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. तसंच सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेची मतं भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. राज्यातही अशीच परिस्थिती असल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवसैनिक भाजप उमेदवाराला मतं देत नसल्याचा मुद्द्याचा अभ्यास व्हायला हवा, असंही त्यांनी म्हटलंय. जो लोकसभेचा आम्हाला अनुभव आला कमलेजी, वोट ट्रान्सफर होत नाहीयेत. म्हणजे शिंदे सेनेकडून बीजेपीकडे वोट ट्रान्सफर झाले नाही. रत्नागिरीमध्ये तुम्ही पहा, तिन्ही मतदारसंघामध्ये आमचे राणे साहेबांना मायनस मतदान मिळालं. राजापूर, लांजा असो, रत्नागिरी मतदारसंघ असो आणि चिपळूण, तिन्ही जिथे शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 राष्ट्रवादी, तिन्ही इथे आम्ही मायनस आहोत. सिंधुदुर्गामध्ये पण वोट ट्रान्सफर झालं नाही शिंदे सेनेचं भारतीय जनता पक्षाला. अगर वोट ट्रान्सफरच होत नसेल आपल्या लोकांना तर आम्ही युती करून काय उपयोग आहे. आणि एवढी काही उभाटाची आणि महाविकास आघाडीची ताकद नाही आहे कोकणामध्ये, काय तिथे दोघांच्या भांडणाला तिसरा फायदा होईल, त्यांची ताकदच नाही आहे तिकडे, त्यांची मतदानच नाही आहे तिकडे. मी ग्राउंडचा कार्यकर्ता आहे कमलेशजी. हे आकडे आम्ही टेबलावर मांडल्यानंतरच आम्ही निवडणुकीच्या सामोरं जातो. आज अगर आम्ही लोकांनी वेगवेगळे लढलो आणि मैत्रीपूर्ण लढत आहे, टीका एक दुसऱ्याची करायची काही गरज नाही आहे. कारण राणेसाहेब पण कॉमन आहेत ना. राणेसाहेब आमच्याही व्यासपीठावर येऊन भाषण करणार आहेत, शिवसेनेच्या पण व्यासपीठावर जाऊन भाषण करणार आहेत. दोन्ही बाजूनी अगर तुल्यबळ ताकद असेल, आम्हालाही वाटतं त्यांनाही वाटतं, दोघं जणांनी अगर 50-50 सीट लढवली, 100 कार्यकर्ते आमचे चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतात. आणि त्याच्यातून जो रिझल्ट आला ते बसून आम्ही नंतर राज्यकारभार एकत्रच करायचा आहे. तुम्ही एक फार महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की वोट ट्रान्सफर होत नाहीये. हे कशामुळे होत नाही याचा अंदाज काढला. आणि तुम्ही म्हणता हा फक्त कोकणात नाही, कारण अशाच प्रकारच्या तक्रारी राज्यातल्या इतर भागात नाही आहेत. माझं म्हणायचा अभ्यास झाला पाहिजे. वोट ट्रान्सफर का होत नाही. आता रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदारचा उमेदवार असताना मतदान ट्रान्सफर का आम्हाला तिन्ही मतदारसंघामध्ये लीड नाही मिळाली. रत्नागिरीमध्ये सगळं प्रस्थ अगर शिवसेनेचं आहे, जे शिंदे साहेबांची मग वोट ट्रान्सफर का झालं नाही तेव्हा. आणि हे फॅक्ट आहेत ना. माझं काय म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये राजकारण किंवा भावनिक आणि पर्सनल कॅल्क्युलेशनच नाही आहे. अगर निवडणुकीचे आकडे मांडले, आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आम्ही रिस्क घेता कामा नये. ज्या कार्यकर्त्यांमुळे आज मी आमदार आहे, खासदार निवडून दिले, त्या कार्यकर्त्यांच्या जेव्हा निवडणुका येतील आणि वोट ट्रान्सफरच अगर होत नसेल, जो अनुभवच आहे, तुम्ही पाहिजे तर कधी कोकणाचे आकडे बघा, लोकसभेचे वोट ट्रान्सफर झालेला नाहीये तिथे मध्ये. तसंच काही विधानसभेमध्ये पण कशामुळे होत नाही वोट ट्रान्सफर. आता खालचा कार्यकर्ता कदाचित त्याला मानसिकता नसेल एक दुसऱ्याबरोबर काम करण्याची, नसेल काम. आणि ते सिद्ध झालेलं आहे. 2 निवडणुका 11 महिने अगोदर झालेल्या निवडणुकीमध्ये अगर आम्हा लोकांना तिथे दिसतंय की वोट ट्रान्सफर झालेलं नाहीये, तर मग आपण युती करून रिस्क का घ्यायची. म्हणून प्रत्येकाची भावना आहे. तुमची वक्तव्य बऱ्याचदा टू द पॉइंट बोलताना ती वादाकडे जास्ती झुकतात, असं का होतं. तो देशभक्त मुसलमानांच्या विरुद्ध कोणच बोलत नाही. राष्ट्रभक्त कोण नाही हे ठरवणार कसं तुम्ही थेट म्हणाल होतं की शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिमच नव्हते वगैरे. हा फिरून तुमचा मुद्दा परत तुमची गाडी फिरून मुसलमानांकडेच काय. कमलेजी, पाकिस्तानमध्ये जावा, तिथे हिंदूंवर काय अवस्था होती तुम्हाला माहिती आहे. त्या देशांचं काय झालं हे आपण बघतोय. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याकडे नितेश राणे कसं बघतात. एवढी मोठी ताकद आहे की एकाकडे 20 आहे, दुसऱ्याकडे 0 आहे. पण मग 0 होते त्यांच्या प्रचाराला तर ते आले होते.